बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई, बादलीभर पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत, टँकरवर ग्रामस्थांची झुंबड. माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवारी स्वीकारावी, काँग्रेस राष्ट्रवादीची मागणी. स्वपक्ष आणि मित्रपक्षाच्या आग्रहानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय, याकडे लक्ष. धमक्या शिवीगाळ प्रकरणी कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल. पोलिसांकडून अजून गुन्हा दाखल नाही. शिवाजी कोण होता पुस्तकाचं आज जाहीर वाचन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही कायम. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती, मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पाऊल उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यात आज कोर्टात हजर करणार. मृत्यूची भीती दाखवून महिलांवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल. नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींचा एसआयटीनं पुन्हा ताबा घेतला. कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या धर्मांतर प्रकरणात आज कोर्टात हजर करणार. नाशिक पाठोपाठ मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद. 19 वर्षीय तरुणीला सोबत काम करणाऱ्या तरुणाचे अश्लील मेसेज, फोटो, व्हिडिओ. अशरफ नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल. लॉजवर नेट शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी. वसई विरार महानगरपालिकेचा अजब निर्णय. अनधिकृत चाळी, ओसी न मिळालेल्या इमारतींनाही पाणी जोडणी. वोट बँक राजकारणासाठी पाणी दिलं जात असल्याची परिसरात टीका. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीवरून शिवसेनेतच 2 गट. संजय निरुपम यांचा विरोध. फेरविचार करण्याची सरनाईकांना पत्राद्वारे विनंती. आज निरुपम रिक्षा चालकांशी संवाद साधणार. पेट्रोल डिझेल दरवाढीचा कोणताही प्रस्ताव नाही. 25 ते 30 रुपये दरवाढीचं वृत्त दिशाभूल करणारं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. इराणवर अण्वस्त्र हल्ल्याची ट्रम्प यांनी शक्यता फेटाळली. होर्मुझच्या समुद्रधुनीतील नाकेबंदी न हटवण्यावर ट्रम्प ठाम. इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची ट्रम्प व्हान्स यांची चर्चा. वानखेडेवर चेन्नई सुपर किंग्सचा विजय. मुंबई इंडियन्सचा 103 धावांनी धुव्वा. सीएसकेकडून संजू सॅमसनचं शतक. होसेननं 4 विकेट्स घेतल्या. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 58.17% मतदान झालंय. 2,23,705 मतदारांनी हक्क बजावलाय. 2024ला 72% मतदान झालेलं होतं. 2024च्या तुलनेत मतदानामध्ये 13% जास्त घट झाली आहे. बारामतीसह राहुरी पोटनिवडणुकीची 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मात्र पहिल्या टप्प्यात छप्पर फाड मतदान झालंय. सरासरी 92.6% मतदानाच्या विक्रमाची नोंद झाली आहे. 16 जिल्ह्यांमध्ये 152 जागांवर 92.6% विक्रमी मतदान झालंय. देशातलं अभूतपूर्व मतदान अशी निवडणूक आयोगानं प्रतिक्रिया दिली आहे. SIRद्वारे 27 लाख मतदार वगळल्याच्या पार्श्वभूमीवर हे मतदान विक्रमी मानलं जात आहे. तर पश्चिम बंगालमध्ये काल पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं आणि अत्यंत विक्रमी छप्पर फाड मतदान तिकडे झालेलं आहे. सरासरी 92.6% मतदानाच्या विक्रमाची नोंद झालेली आहे. अर्थात मतदारांनी कौल कोणाला दिला याची देखील प्रचंड उत्कंठा आहे.
मोदी की दीदी हा प्रश्न पश्चिम बंगालमध्ये अनेकदा विचारला गेला आणि त्याचं उत्तर यंदा बदलणार की कायम राहणार हा प्रश्न उपस्थित होतोय। यावेळी भाजपला संधी मिळणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांना यश मिळणार की ममता बॅनर्जी आपला गड राखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर 16 पैकी 5 टॉप जिल्हे आपण पाहतोय। दक्षिण दिनाजपूर 95.2%, कुचबिहार 95.1%, बीरभूम 94.1% मतदान तिकडे झालेलं आहे। मालदामध्ये 93.4%, उत्तर दिनाजपूरमध्ये 93.3% मतदान झालंय। तर बारामतीच्या पोटनिवडणुकीत मात्र मतदानाचा टक्का हा घसरल्याचं पाहायला मिळतंय। 58.17% मतदान बारामतीत झालंय। 2,23,705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। 2024ला 72% मतदान झालं होतं। 2024च्या तुलनेत मतदानात 13%पेक्षा जास्त घट झालीय। बारामतीसह राहुरी पोटनिवडणुकीची 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। तर बारामतीची पोटनिवडणूक होती। सर्वार्थानं ही भावनिक निवडणूक मानली गेली, पण या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का काहीसा घसरल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार बारामती विधानसभेच्या उमेदवार आहेत आणि एकूण 22 उमेदवार काल रिंगणामध्ये होते, त्यांच्यासाठी मतदान झालेलं आहे। पण 2024ला 72% मतदान झालेलं होतं आणि 2024च्या तुलनेत आता 13%पेक्षा अधिक घट मतदानामध्ये बारामतीत पाहायला मिळाली। सुनेत्रा पवारांनाच विजयी करा असा आग्रह, असं आवाहन सातत्यानं केलं गेलेलं होतं। बारामती हा पवार कुटुंबाचा आणि अजित पवारांचा गड मानला जातो। त्या बारामतीमध्ये काल मतदानाचा टक्का घसरल्याचं पाहायला मिळालं। टक्केवारी नेमकी का घसरली याची अनेक कारणं असू शकतात। अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित झालंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 पातळ्यांवरती जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभर फिरणार आहेत, तर खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे। जय पवार यांच्याकडे बारामतीची आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी असणार आहे। त्यामुळे 3 पातळ्यांवरती पवार कुटुंबांमध्ये हे वाटप करण्यात आलेलं आहे। दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असेल पार्थ पवारांकडे, तर जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी असेल, तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्यभर फिरणार आहेत। राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल। अजित पवारांच्या कामाचा झंझावात मोठा होता आणि त्यांच्या कार्यपद्धती पुढे नेण्यासाठी आता 3 पातळ्यांवरती ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। राज्याची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे। मुंबई आणि दिल्लीची जबाबदारी खासदार पार्थ पवार यांच्याकडे असेल, तर बारामतीची कोर ताकद ज्या भागामध्ये आहे ते अर्थात पवार कुटुंबियांची कोर ताकद ज्या भागामध्ये आहे ते अर्थातच बारामती आणि पुणे ग्रामीण, त्या भागाची जबाबदारी ही जय पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पुढच्या फळीतली 2 नेतृत्व आपल्याला पुढे येताना दिसत आहेत, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या रूपानं, आणि त्यांच्या नेतृत्वाचा आगामी काळामध्ये निश्चितच कस लागणार आहे। इराणवर अण्वस्त्रांचा हल्ला करण्याची मला गरज काय? डोनाल्ड ट्रम्प यांनी अणुहल्ल्याची शक्यता फेटाळलेली आहे। अण्वस्त्र हल्ला करणार का हा प्रश्नच मूर्खपणाचा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। आखाती युद्धात अण्वस्त्रांचा वापर करणार नाही यावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केलंय। ऑपरेशन फ्युरीचे उद्देश आता साध्य झालेत असंही त्यांचं म्हणणं आहे। अण्वस्त्रांचा वापर कुणीही करू नये, आम्ही करू देणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय।
होर्मुझच्या सामुद्रधुनीतली नाकेबंदी मात्र न हटवण्यावरती डोनाल्ड ट्रम्प ठाम आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय, नाकेबंदीमुळे इराणला रोज 500 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान होत आहे असंही ट्रम्प म्हणाले. करार केल्याशिवाय नाकेबंदी हटवणार नाही, यावरही डोनाल्ड ट्रम्प ठाम आहेत. Opened it up 3 days ago. They came to us and they said, we will agree to open the strait. And all my people were happy. Everybody was happy except me. I said, wait a minute, if we open the strait, that means they're going to make $500 million a day. I don't want them to make $500 million a day until they settle this thing. So I'm the one that kept it closed. We have total control of it. And it'll open when they make a deal or something else happens. तर इराणसोबत करार करण्याची आपल्याला घाई नाही, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. करार आत्ता करू शकतो पण नाही, मला चांगला करार हवाय असं त्यांचं म्हणणं आहे. इराण करार करतंय का ते बघतोय, नाहीतर त्यांना संपवणारच असं देखील ट्रम्प म्हणाले. इस्रायल लेबनॉन शस्त्रसंधीला 3 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाशी डोनाल्ड ट्रम्प आणि जेडी व्हान्स यांनी चर्चा केली. लवकरच दोन्ही देशांच्या प्रमुखांना अमेरिकेत बोलवणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. लेबनॉनला हिजबुल्लाच्या जाळ्यातून बाहेर काढणार असल्याचा दावा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. चीनच्या जप्त जहाजामध्ये काय होतं हे सांगण्यास मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिलाय. जहाजात नक्कीच काहीतरी आहे, पण ते टॉप सिक्रेट असल्याचं त्यांनी म्हटलंय. जहाज जप्त केल्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या असंही त्यांनी म्हटलंय. चीननं नाकेबंदी तोडल्यानं राग आला नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. नाकेबंदी तोडणाऱ्या इतर देशांची जहाजही जप्त करतोय असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. क्षेपणास्त्र निर्मितीच्या रसायनांचं जहाज होतं अशी आतापर्यंत माहिती समोर आली. फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्यापासून इराणला रोखणार नाही, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्टीकरण दिलंय. इराणऐवजी अपात्र ठरलेल्या इटलीचा विचार होत होता. आमचं फुटबॉलपटूंशी वैर नाही असं मार्को रुबियोंनी स्पष्टीकरण दिलंय. फुटबॉल टीमसोबत येणाऱ्या लोकांबद्दल आम्हाला आक्षेप आहे असंही त्यांनी म्हटलंय. आखाती युद्ध सध्या थांबलं असलं तरीही इराणकडून हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय आहे. त्यामुळे इराण पुन्हा युद्धासाठी सज्ज होत असल्याची शक्यता आहे. त्यातून कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊन $107 प्रति बॅरलवरती त्या किमती गेलेल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची शक्यता वर्तवली जाते, पण सरकारनं ती सपशेल फेटाळलेली आहे. देशांतर्गत इंधन दरामध्ये 25 ते 30 रुपयांच्या दरवाढीची शक्यता एका खासगी वित्त समूहानं वर्तवली होती. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं हे वृत्त दिशाभूल करणारं आणि बाजारात पसरवली जाणारी ही एक अफवा असल्याचं म्हटलंय. सध्या सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविषयी उन्मत्त बडबड केली आहे. भारत चीन ही नरक यातना देणारी ठिकाणं असल्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये केला. भारत आणि चीनसारख्या देशातून लोक अमेरिकेत येऊन बाळंतपण करत नागरिकत्व मिळवतात असा दावा त्यांनी केला. या देशांना हेल होल असं त्यांनी संबोधलं होतं. ट्रम्प यांनी केलेलं विधान अज्ञानावर आधारित असून ते अभिरुची शून्य आहे असं भारतानं सुनावलंय. भारतानं संताप व्यक्त केल्यावरती अमेरिकेच्या भारतातल्या दूतावासानं सारवासारव केली. भारत हा महान देश असून त्याचं नेतृत्व माझे मित्र करतायत अशी ट्रम्प यांची भावना असल्याचं दूतावासानं म्हटलंय. तर सामनानं या प्रकरणात काय टीका केली आहे पाहूया. ट्रम्प यांनी भारताचा, भारतीय नेतृत्वाचा आणि अमेरिकेच्या विकासात मोलाचं योगदान देणाऱ्या अमेरिकन भारतीयांचा गलिच्छ शब्दात अपमान करावा आणि हा अपमान गिळून मोदींनी त्यावर ट्रम्प मैत्रीची ढेकर द्यावी, असेच मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळेच भारताला नरक म्हणण्यापर्यंत प्रेसिडेंट ट्रम्प यांची मजल गेली आहे. काही वर्षांपूर्वी मोदींनी स्वतः पता नहीं क्या पाप किए जो हिंदुस्तान में पैदा हुए
अशा शब्दात मायभूमीची लक्तरं परकीय भूमीवर जाहीरपणे काढली होती. त्यामुळे ते काय ट्रम्प यांना जाब विचारणार? प्रेसिडेंट ट्रम्प सातत्यानं भारताचा अपमान करीत आहेत आणि ट्रम्प शाहीत स्वर्ग पाहणारे मोदी अर्थातच मौन बाळगू नये. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी केलेल्या मराठी सक्तीवरून शिवसेनेतच 2 गट पडलेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. या संदर्भात शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रताप सरनाईकांना पत्र लिहिलंय. मराठी सक्तीबाबत फेरविचार करावा अशी मागणी संजय निरुपम यांनी सरनाईकांकडे केली. तर आज निरुपम हे दहिसरमध्ये या संदर्भात उत्तर भारतीय रिक्षा चालकांसोबत संवाद साधणार आहेत. दरम्यान प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त तसंच रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचे काही पदाधिकारी आणि भाषा तज्ज्ञ उपस्थित होते. या बैठकीत रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मराठीच्या अभ्यासक्रमाची माहिती दिली गेली. तर बैठकीनंतर परिवहन मंत्र्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया. 1 मे पासून RTOच्या माध्यमातून एक रिक्षा चालक आहे त्याला किंवा टॅक्सी चालक आहे त्याला मराठी भाषा येते की नाही हे आपण तपासणार आहोत. सुरुवातीपासून महाराष्ट्राची आणि प्रामुख्यानं परिवहन डिपार्टमेंटची ही भूमिकाच राहिलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं अनिवार्य आहे आणि तो आपला अधिकार आहे, आपला तो हक्क आहे आणि त्या माध्यमातून ही मोहीम आम्ही करतोय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.